आणि सुरुवातीला आपण मोठ्या राजकीय टॉपनेन बातम्या बघूया। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता आहे। नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह 10 ते 12 जण नाराज आहेत असा बडगुजरांचा दावा आहे। हो, मी पक्षात नाराज आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील सुधाकर बडगुजरांची ही कबुली। पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं नाही, बडगुजर यांचा हा आरोप। शरद पवारांनी पुढाकार घेतला तर अजित पवार त्याला मान देतील। दादा आणि पवारांनी ठरवलं तर दोन्ही पक्ष एकत्र येतील। कोणी कितीही मिठाचा खडा टाकत असेल तरीही फरक पडणार नाही, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचं हे वक्तव्य आहे। पक्ष फोडण्यासाठी गिरीश महाजनांची भाजपकडून दलाल म्हणून नेमणूक। संजय राऊतांचा हा हल्ला बोल तर ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही येत्या 8 दिवसात कळेल, गिरीश महाजनांचा दावा आहे। राऊतांएवढी दलाली दुसरं कोणी करत नाही। राऊतांनी बाळासाहेबांचा पक्ष संपवलाय। राऊतांच्या दलालीमुळे ठाकरेंच्या पक्षाचं नुकसान झालंय, गिरीश महाजनांचं उत्तर। अजितदादांकडून विकास कामामध्ये अडथळे, मंत्र्यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार। बैठकीत शिवसेना मंत्र्यांची शिंदेंसमोर नाराजी व्यक्त, तर सूत्रांची माहितीही। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी आमदार आणि नेत्यांची विविध प्रश्नावर चर्चेसाठी एक बैठक सुरू आणि आज दुपारी शिंदेंच्या मंत्र्यांची देखील बैठक झाली आहे। आता दादांची बैठक आहे। रुपाली चाकणकरांवर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळायला त्या काही रश्मिका मंदाना आहेत का? सुषमा अंधारेंची ही खोचक टीका। चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कमी, रील स्टार जास्त आहेत। महिला आयोगाला सुज्ञ आणि समजूतदार अध्यक्षाची गरज आहे, रोहिणी खडसेंची ही टीका।